आज आपण बनवतोय कलेजी पेठा. तर त्यासाठी मी तर कलेजी पेठा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. 3 ते 4 वेळा गार पाण्याने आपण धुवून घ्यायचे. नंतर आपण त्यात मटण मसाला टाकलेला आहे, थोडासा काळा मसाला, अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी हळद, मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ असं सगळं टाकून आपण छान मिक्स करून घ्यायचं. मी थोडीशी हळद टाकलेली आहे. हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यात फोडणी देण्यासाठी मी 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे. ते वाटण वगैरे काहीच मी केलेलं नाही आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण करायचं आहे. 15 ते 20 मिनटात आपली भाजी ही रेडी होते. त्यासाठी कुठलीच पूर्वतयारी न करता एकदम झटपट होणारी भाजी आहे ही. इथे 2 मोठे कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे. ते मी कांदे चिरून ठेवले होते. आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि आपण चिरलेला कांदा हा परतून घेतो आहे. कांदा छान परतून झाला की आपण हे कलेजी पेठा आहे त्या मॅरिनेट करून ठेवलेला आहे. सगळे मसाले घालून ठेवले होते, तर आपण सगळा त्यात टाकून घ्यायचा, छान परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं छान तेलावर आपण जो कांदा परतला होता त्यात टाकून आपण परतून घेतलेलं आहे. परतून घ्यायचं, छान परतायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि अर्धा ते पाऊण ग्लास फक्त आपण पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग आपली भाजी पातळ, खूपच पातळ होणार आहे. हे थोडंसं पाणी मी घातलेलं आहे. मी ताटाला जो मसाला लागलेला होता त्यात थोडंसं पाणी घालून मी ते ओतलं. अर्धा ते पाऊण ग्लासच पाणी घालायचं आणि कुकरच्या आपण 2 ते 3 शिट्या करून घ्यायच्यात. मी 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपली भाजी रेडी झालेली आहे. मी अशी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली. कुकरमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, त्यामुळे वेगळ्या भांड्यात काढून घेतलेली आहे. गार्निशिंगसाठी छान चिरून आपण कोथिंबीर घालायची आहे. हे बघा किती सुंदर दिसते भाजी. जास्त वेळ पण लागत नाही आहे. कसलीच तयारी न करता अर्ध्या तासामध्ये आपली ही भाजी एकदम पटकन रेडी होते. एकदा नक्की करून बघा.